नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर प्रो एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी निनाद माने तुमचं स्वागत करतो. आपण मेन्ससाठी अरिथमेटिकची सिरीज बघत होतो. म्हणजे मेन्सला अरिथमेटिकचे क्वेश्चन कशा टाईपचे येऊ शकतात याच्यासाठी आपण एक सिरीज सुरू केलेली आहे. मेन्स लेवल एक्झाम, मेन्स लेवल क्वेश्चन्स. तर त्याचा आजचा तिसरा भाग आहे. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांच्यापर्यंत, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. ओके, सुरू करूया आजचा सेशन. मेन्स क्वेश्चन्स अरिथमॅटिक. बघूया पहिला क्वेश्चन काय म्हटलेलं आहे. पहिल्या क्वेश्चन मध्ये बघा, इन अ नॅशनल पार्क there are 4 different animals: tiger, elephant, deer, zebra. Okay, it is known that there are 191 animals except tiger. टायगरला सोडून 191 आहेत. 178 animals except elephant. elephantला सोडून 178 एनिमल आहेत. 169 एनिमल्स एक्सेप्ट डिअर. डिअरला सोडून 169 एनिमल आहेत. आणि 161 एनिमल्स एक्सेप्ट झेब्राज. झेब्राला सोडून 161 एनिमल्स आहेत. पुढं काय म्हटलंय, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ एनिमल्स इन द नॅशनल पार्क. बर, नॅशनल पार्क मध्ये कोण कोण आहे बघा. टायगर आहे, प्लस एलिफंट आहे, प्लस डियर आहे, प्लस झेब्रा आहे. हे झाले टोटल एनिमल्स. हे झाले टोटल एनिमल्स. त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे बघा, इट इज नोन दॅट देर आर 191 एनिमल्स एक्सेप्ट टायगर्स. म्हणजे टायगरला सोडलं तर कोण कोण आलं, एलिफंट प्लस डियर प्लस झेब्राज. हे किती आहेत, 191 आहेत. ओके, टायगरला सोडलं तर. पुढं एलिफंटला सोडलं तर 178 आहेत. मग एलिफंटला सोडून दिलं, टी प्लस डी प्लस झी किती आहेत, 178 आहेत. त्यानंतर जर का मी डिअरला सोडलं तर टी प्लस ई प्लस झी किती आहेत, 169 आहेत. आणि जर का झेब्राला सोडलं तर बघा, टी प्लस ई प्लस डी हे आहेत 161 एनिमल्स. आणि आता आपल्याला विचारलेलं आहे टोटल एनिमल किती आहेत. जर ऑब्झर्व करा, हा ई इथं बघा, हा ई 1 2 3 वेळा आलेला आहे. ठीक आहे. डी 1 2 3 वेळा आलेला आहे. त्यानंतर झी 1 2 3 वेळा आलेला आहे. टी 1 2 3 वेळा आलेला आहे. येते लक्षात. म्हणजे याचा अर्थ काय रे, मी जर का या सगळ्यांची बेरीज केली, या सगळ्यांची बेरीज जर का केली तर 3 वेळा एलिफंट येतील, 3 ई येतील, प्लस 3 वेळा डी येतील, 3 डी, प्लस 3 वेळा झेड येतील, 3 वेळा झेड येतील, प्लस 3 वेळा टी येतील. मी या सगळ्यांचे ऍडिशन करतो इकडं. ठीक आहे. 8 आणि 1 9 9 आणि 9 18, 18 आणि 1 19. ओके, चला 1 6 आणि 6 12, 12 आणि 8 20, 20 आणि 9 29, 2 आणि 2 4 आणि 2 6. ठीक आहे. किती आले, 699. मी 3 जर का कॉमन काढले इथनं तर ई प्लस डी प्लस झी प्लस टी इज इक्वल टू 699. 3 1 3, 3 2 6, 3 1 3, 3 1 3. तर टोटल एनिमल्स किती आले, टोटल एनिमल्स किती आले मग त्या नॅशनल पार्क मध्ये, 233. किती आले, 233. बघा समजलंय का. ओके, डन. 233 एनिमल्स आले.
पण हे याची सगळ्यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे, हे आपल्याला त्यावेळी सुचलं पाहिजे. त्यावेळी जर का ते सुचलं तर याच्याहून सोपं एक्झाम्पल नाही तर तुम्ही काय करत बसाल, इथं या दोघांची बेरीज कर, या दोघांची वजाबाकी कर, वगैरे वगैरे काहीतरी करत बसणार. तर तशाने ते एक्झाम्पल लवकर सुटणार नाही. सिंपल आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, इथं 4 व्हेरिएबल आहेत वेगवेगळे आणि 4 इक्वेशन आहेत. तर तुम्ही ट्राय करा ना, इथं हे किती वेळा आले प्रत्येक जण एकदा बघा, तुम्ही लक्षात येईल तुम्हाला लगेचच. ओके, चला बघा, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा पाहिजे तर. ठीक आहे, चला बघा पुढचा क्वेश्चन. 3 cars A, B, C start to travel from same point in the same direction. Okay, car A and car B start at 2 p.m. किती वाजता रे? 2 p.m. whereas C start at 5 p.m. at 5 p.m. car C overtake car A at 7 p.m. and then it increase its speed by 50% and is therefore able to overtake car B at 9 p.m. Find the ratio of speed of a car A to the speed of a car B. व्यवस्थित समजून घ्या. ए बी सी अशा 3 कार आहेत. ठीक आहे, ए बी सी. आता ए कार आणि बी कार 2 वाजता निघतात. 2 वाजता निघतात. पुढे ते जाऊन काय म्हणतात की हे 2 वाजता निघतात. 2 वाजता दोघ जण निघतात, ए आणि बी. पुढं सी 5 वाजता निघते. सी 5 वाजता निघते आणि सी 7 वाजता कार ए ला ओव्हरटेक करते. म्हणजे याचा अर्थ असं लक्षात घ्या, मी फक्त ए आणि सी बद्दल बोलतो. आता समजा हा पुढे गेलाय 2 वाजता. आता 2 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत हा इथं असणार. हा 5 PM ला निघणार, बरोबर. कोण? सी. हा ए असणार आहे इथं, बरोबर. आता 5 PM ला कुठं असणार? हा 3 तास पुढे असणार आहे. लक्षात ठेवा, 3 तास पुढे असणार आहे, बरोबर. आता हा सी मागून येतो आणि 7 वाजता, किती वाजता? 7 वाजता ए ला ओव्हरटेक करतो. म्हणजे याचा अर्थ काय? सीच इथून इथपर्यंत जे अंतर आहे ते सी फक्त 5 ते 7 2 तासात कव्हर करतो. म्हणजे स्पीड ऑफ अ सी न 2 तासात जेवढं अंतर कव्हर केलं तेवढंच अंतर इथपासून हा किती वाजता निघालाय? 2 PM ला निघालाय, बरोबर. 2 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत म्हणजे किती तास रे? 5 तास प्रवास केला, त्यावेळी तो तेवढं अंतर पार करू शकतो. म्हणजे 5 तास स्पीड ऑफ ए न प्रवास केला तर तेवढं अंतर होतं. मी पुन्हा एकदा सांगतोय बघा, इथं 5 वाजता निघालाय आणि हा 7 वाजता भेटलाय. हा 2 वाजता निघालाय आणि 7 वाजता इथं आहे. म्हणजे 2 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत ए न जेवढं अंतर पार केलं 5 तासात, तेवढं सी न 5 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत म्हणजे केवळ 2 तासात अंतर पार केलं. म्हणजे हे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. मी असं म्हणू शकतो काय रे? स्पीड ऑफ ए किती? 5 तासात जेवढं अंतर पार केलं तेवढं स्पीड ऑफ सी 2 तासात पार केलं. मग स्पीड ऑफ ए अपॉन स्पीड ऑफ सी तुम्हाला भेटला 2/5. हे एक इक्वेशन आहे, बरोबर. पुढं हे जर का समजलं असेल तुम्हाला तर पुढचं सांगतो बघा. मी पुढचं सांगतो. आता याला हे समजलं असेल, आय थिंक हे समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे, थोडस आपल्याला पाहिजे तर मी याला लहान करून इथं ठेवतो. ठीक आहे, परत. ओके, आता बघा बीच्या बाबतीत मी विचार करतो. बी 2 वाजता निघालाय, बरोबर. आणि 9 वाजता बी काय होणार आहे?
बी ला ओव्हरटेक करणार आहे ए, म्हणजे 2 PM ते 9 PM, म्हणजे किती तास झाले हे? 7 तास झाले. किती तास झाले? 7 तास झाले. बर, पण मध्येच सी न त्याचं स्पीड इन्क्रीज केलेलं आहे. कधी इन्क्रीज केलेलं आहे ते जरा बघा. इथं कार सी ओव्हरटेक ए ऍट 7 PM, म्हणजे 7 वाजेपर्यंत. किती वाजता निघाली आहे गाडी? ती 5 वाजता निघाली आहे. कोणती कार? सी कार 5 वाजता निघाली आहे. 7 PM पर्यंत ही एका स्थिर गतीने निघाली आहे, बरोबर? एका फिक्स गतीने निघाली, लक्षात घ्या. इथं कोण? 5 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत. बर, जसं ए ला ओव्हरटेक करतो 7 वाजता अँड देन इनक्रीजेस स्पीड बाय 50% म्हटलंय, आणि त्याच वेळी स्पीड करतो 50% इन्क्रीज करतो. म्हणजे 7 PM म्हणजे पुढचे 2 तास, म्हणजे 2 तास तो काय करतोय? इथून इथं 2 तास तो काय करतोय? स्पीड ऑफ सी न प्रवास करतो. परंतु पुढचे 2 तास तो काय करतोय? 1.5 सी न प्रवास करतो, स्पीड ऑफ सी न प्रवास करतो. ओके, म्हणजे दीडपट. 50% मोर म्हणजे 150% म्हणजे 1.5, बरोबर? म्हणजेच इथं किती आले रे? हे 2 स्पीड ऑफ सी आले आणि 15 दोन्ही 30, म्हणजे 3 स्पीड ऑफ सी आले. एकूण किती रे? एकूण बघा, 5 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत किती अंतर प्रवास केला यानं? किती अंतर? इथं 2, हे बघा काय, हे टाइम इंटू स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स आहे. टाइम इंटू स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स. हे D1 आणि हे D2. टोटल डिस्टन्स किती आहे बघा? टोटल डिस्टन्स आहे 5 SC. किती? 5 स्पीड ऑफ सी किती वेळ प्रवास केला? असा 5 तास प्रवास केला थोडक्यात, बरोबर? 5. हा, आणि 2 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत म्हणजे बी न किती तास प्रवास केला? तोच बी न 2 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत किती तास? 7 तास प्रवास केला. किती तास प्रवास केला? 7 तास. म्हणजे स्पीड ऑफ बी इंटू 7. म्हणजे मी असं म्हणू शकतो याला, स्पीड ऑफ बी अपॉन स्पीड ऑफ सी इज इक्वल टू 5/7. मी जर काही इथं बघितलं तर एकदा स्पीड ऑफ सी ला तुम्ही काय म्हणता? 5 म्हणता. एकदा स्पीड ऑफ सी ला तुम्ही 7 म्हणता. मग याला मी व्यवस्थित करून घेतो. याला काय करतो? 7 न मल्टिप्लाय करून घेतो, बरोबर? मग स्पीड ऑफ ए टू स्पीड ऑफ बी टू स्पीड ऑफ सी किती झालं? 7 दोन्ही 14. स्पीड ऑफ ए, स्पीड ऑफ बी कुठे आहे? स्पीड ऑफ बी 5 5 25 आणि स्पीड ऑफ सी किती आहे? 5 7 35. तुम्हाला त्यापैकी काय विचारले? स्पीड ऑफ कार ए टू स्पीड ऑफ कार बी विचारले. म्हणजे एस ए टू एस बी किती? 14 25. करेक्ट आहे. बघा, समजलंय का? यानं 5 ते 7 2 तास व्यवस्थित प्रवास केला ए ला ओव्हरटेक करेपर्यंत. म्हणजे इथं हे बघा, ए ला ओव्हरटेक करेपर्यंत व्यवस्थित प्रवास केला. तिथनं पुढचे 2 तास त्यानं स्वतःचं स्पीड 50% वाढवलं. म्हणजे 2 तासात त्यानं 1.5चं स्पीड, म्हणजे 1चं स्पीड होतं तिथं 1.5चं स्पीड वापरलं. म्हणजे 1.5 गुणिले 2 किती आले रे? 3 SC एवढं अंतर त्यानं कव्हर केलं. 3 SC एवढं अंतर कव्हर केलं, लक्षात आलं? आणि इकडे 2 SC एवढं अंतर, म्हणजे टोटल किती अंतर कव्हर केलं त्यानं? 3 आणि 2 5 SC एवढं अंतर कव्हर केलं. पण तेच अंतर पार करायला बी ला किती वेळ लागला? 7 तास लागले, कारण तो 2 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत चालतोय. ठीक आहे. तुम्ही म्हणाल सर 5 तास काय कसं काय आलं इथं? 5 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत 4च तास होतात. नाही, 4 तास होतात, बरोबर आहे, मान्य आहे मला, पण 4 तास होतात. परंतु शेवटच्या 2 तासात त्यानं अर्ध्या तासानं म्हणजे काय केलं? 50% स्पीड वाढवलं. त्यामुळे टाइम पण काय झालं रे? कमी झाला. म्हणजे तिथं डिस्टन्स काय झालं? वाढलं. त्यामुळे इथं काय आलं रे? 5 तास असं आल्यासारखं दिसतंय. पण ऍक्च्युली हे 5 तास नाही, 4च तास आहेत, कारण शेवटचे त्यानं 2 तास 1.5च्या स्पीडनं प्रवास केलाय, बरोबर? त्यामुळे ते 3 तास असल्यासारखे जाणवतात, बाकी काही नाही. आले का लक्षात? बघा, हे स्क्रीनशॉट काढा पाहिजे तर एकदा. तुम्हाला जर का समजलं असेल तर एकदा लाईक करा. ठीक आहे, चला बघा पुढे जाऊया आपण. काय म्हटलंय बघा पुढच्या क्वेश्चन मध्ये?
two pipes M which is inlet, two pipes M which is inlet, N which is outlet are attached to the tank has a 2400 cube meter capacity. बर, पुढे काय म्हटले बघा, the rate of a flow of a water of a pipe N is a 15 cube meter per minute more than pipe M, and the time taken by N to empty the tank is 40/3 minutes less than the time taken by pipe M to fill it. Okay, then what is the rate of a flow of a water in a pipe M? बघा काय म्हटलेलं आहे, M ही इनलेट आहे, M ही काय आहे, इनलेट आहे, M ही काय आहे, M ही इनलेट आहे, ठीक आहे, आणि N ही काय आहे, N ही आउटलेट आहे, N ही आउटलेट आहे. बर, पुढे काय म्हटले, बरं टाकीची कॅपॅसिटी किती आहे, टाकीची कॅपॅसिटी आहे 2400 क्युबिक मीटर, ठीक आहे, आणि N चा रेट काय आहे 15 क्युबिक मीटर पर मिनिट मोर दॅन M. बर, म्हणजे M चा जर का मी X पकडला रेट तर हा किती आला रे, X + 15 आला, हा किती आला, X + 15 आला. बर, दोघं पण म्हणजे आउटलेट रिकाम करण्याचं काम करणार तर इनलेट भरण्याचं काम करणार. इथं एक लक्षात घ्या की M ला टाकी भरायला किती वेळ लागतोय ते बघूया आधी. मी याची इफिशियन्सी किती मांडली हे बघा, इथं ही टाकी आहे, ठीक आहे, ही M ही इनलेट आहे, ज्याची इफिशियन्सी मी X मांडली, तिला काम किती करायचं आहे 2400 एवढं 2400 एवढं काम करायचं आहे, 2400 एवढं काम करायचं आहे. ही आउटलेट आहे, N ही काय आहे, आउटलेट आहे, तिची इफिशियन्सी X + 15 आहे आणि तिला किती पाणी काढायचंय 2400 एवढं पाणी काढून टाकायचं आहे. बर, दोन्ही टाइम मध्ये कितीचा फरक आहे, दोन्ही टाइम मध्ये 40/3 चा फरक आहे. ते काय म्हणतात की and time taken by pipe N to empty the tank is a 40/3 minute less than time taken by pipe M to fill it. म्हणजे भरण्यासाठी आणि रिकाम करण्यासाठी लागणाऱ्या वेळेतला जो फरक आहे तो 40/3 आहे असं सांगितलंय. बर, M किती टाकी भरतो तर 2400 एवढी टाकी भरतो. किती इफिशियन्सीने भरतो, कारण टाइम इज इक्वल टू वर्क डन डिवायडेड बाय इफिशियन्सी. लक्षात ठेवा, वर्क डन आहे आपलं 2400 बरोबर, X एवढ्या इफिशियन्सीनं T एवढा टाइम लागेल, टाइम रिक्वायर्ड टू M, टाइम रिक्वायर्ड टू M बरोबर. चला पुढे बघा, पुढे बघा 2400 एवढी टाकी रिकामी करायला 15 अधिक X एवढा टाइम लागणार कोणाला, N ला, टाइम रिक्वायर्ड टू N. आता ऑब्विसली की याला भरायला जास्त वेळ लागतोय आणि याला रिकाम करायला जास्त कमी वेळ लागतोय बरोबर. म्हणजे 2400 भागिले X, म्हणजे तुम्ही याला थोडस इकडे लिहा, ठीक आहे, आपल्याला जागा पण पुरली पाहिजे. हा, इथं 2400 भागिले X आणि हे भरण्यासाठी 2400 भागिले 15 अधिक X एवढ्या स्पीडनं रिकाम करण्यासाठी लागणाऱ्या वेळातला जो फरक आहे तो 40/3 आहे, तो 40/3 आहे. हे समजलंय का सांगा एकदा मला. हे जर का तुम्हाला समजलं तर संपला विषय, ठीक आहे. शून्याला शून्याला शून्य गेले, 4 × 4 4 4 × 24 4 × 24 4 × 24 बरोबर. हा, तिरकस गुणाकार करा, 60 गुणुले 15 अधिक X वजा 60 गुणुले X भागिले X गुणुले 15 अधिक X बरोबर 1/3. चला आत गुणाकार करा, 15 × 90 900 अधिक 60X वजा 60X भागिले किती रे 15X अधिक X वर्ग बरोबर 1/3. 60 ला 60 गेले, 9 त्रिक 27, 2700 बरोबर काय आलं x² + 15x बरोबर. याला जरा इकडे टाका, x² + 15x
-2700 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं. 2700 असे दोन भाग करा. 2700 म्हणजे 90 गुणिले 30. 90 गुणिले 30. बर, अजून काय करू शकतो आपण? इकडचा 2 3 जर का नाही, इकडे निम्मे केले. 45 गुणिले 60. हा, या 2700 असे दोन भाग करा की ज्याची वजाबाकी 15 आली पाहिजे. मग सिंपल आहे रे, 45 आणि 60. 45 आणि 60 आणि मधल्या संख्येचं चिन्ह मोठ्या लहान नंबरला, म्हणजे x बरोबर किती आलं? 45 आलं. x बरोबर किती आलं? 45. तुम्हाला काय विचारलंय? देन व्हॉट इज द रेट ऑफ अ फ्लो? ओके, रेट ऑफ अ फ्लो किती आला? तेच आपण मानलाय ना, एक्सच मानलाय. रेट ऑफ अ फ्लो किती आला? 45 क्यूबिक मीटर पर मिनिट. हे आला आन्सर आपलं. झालंय हे फायनल आन्सर. क्लिअर आहे का बघा? ओके, जे पाहिजे होतं तेच मिळालं डायरेक्ट आपल्याला. आले का लक्षात? बघा एकदा. चला बघता पुढे काय म्हटलेलं बघा. P can dig pit in 9 days, Q can dig pit in 11 days, while R can dig pit in 18 days. PQR started digging pit together, but after some days R left digging, and P and Q complete the remaining work in 12/5 days. After how many days R left digging? ओके, त्यांनी सरळ सरळ सांगितलंय रे. पी किती दिवसात काम पूर्ण करतो? 9 दिवसात. क्यू किती दिवसात काम पूर्ण करतो? 11 दिवसात. आर किती दिवसात काम पूर्ण करतो? तर 18 दिवसात. याचा एलसीएम किती असेल रे? 18 गुणिले 11 करा. सिंपल, कारण 9 ला तास आपण 18 ला तास आपण 9 न भाग जातोय, बरोबर? हा, इथं किती आलं? 9 2 18 22 आलं. ठीक आहे, हे टाइम, ही इफिशियन्सी, हे वर्क डन आहे. हे वर्क डन आहे. आधी आपण इफिशियन्सी सगळ्यांच्या काढून घेऊया, कारण सगळ्यांचा आपल्याला टाइम माहिती आहे, बरोबर? हा, इथं आलं 18, इथं किती आलं? 11. ओके, हा सिंपल. चला, आता ते काय म्हणतात, आपल्याला एवढं काम करायचंय. काम किती आहे बघा बरं जरा. 11 × 88, 11 × 11, 11 आणि 8 19, 198 एवढं काम आहे. 198 एवढं काम आहे, बरोबर? आता इथं बघा, ते म्हणतात की सुरुवात तिघांनी पण मिळून केली. तिघांनी पण सुरुवात मिळून केलेली आहे. म्हणजे P प्लस Q प्लस R या तिघांनी सुरुवात केली आणि T एवढा टाइम ते काम सुरू ठेवलं. T एवढा टाइम हे काम सुरू ठेवलं. प्लस आता R सोडून गेला. आता दोघच राहिले कामावरती. कोण? P आणि Q हे दोघच कामावरती राहिले आणि यांनी 12/5 एवढे दिवस काम पूर्ण केलं आणि हे काम झालं पूर्ण. वर्क डन झालं पूर्ण. आता मग ज्यांच्या त्यांच्या किमती ठेवूया आपण. इथं किती आले रे? 22 अधिक 18 अधिक, इथं डायरेक्टच करूया ना, P प्लस Q प्लस R माहिती आहे आपल्याला किती आहे. हे 22 आणि 18 किती आले? 40. 40 आणि हे किती आले? 51. बरोबर? हा, 51 गुणुले T अधिक P प्लस Q किती आहे रे? 40. 40 गुणुले 12/5 आणि वर्क डन किती आहे? 198 आहे. वर्क डन आहे 198. 5 1 5, 5 2 10, नाही 85 40, नाही 2 न नाही भाग घालवला, 5 न घालवला. 85 40, 12 8 96. 51 T बरोबर 198 वजा 96 वजा 96, 12 8 96, बरोबर? 51 T बरोबर किती आले? 102. 51 1 51, 51 ची दुप्पट म्हणजे T इज इक्वल टू 2. म्हणजे आफ्टर हाऊ मेनी डेज आर लेफ्ट डिगिंग? तर आफ्टर 2 डेज. कारण P Q R T एवढे दिवस काम करत होते. P आणि Q
12/5 एवढं दिवस काम केलं आणि काम झालं पूर्ण. आता तुम्हाला फक्त विचारलंय की तो किती दिवसानंतर सोडून गेला. ऑब्विसली ना, टी एवढ्या दिवसानंतर, ते माहिती नव्हतं टी एवढ्या दिवसानंतर सोडून गेला, त्याचाच आन्सर 2 आलं. आफ्टर 2 days आर लेफ्ट. आर लेफ्ट. क्लिअर आहे का बघा. ओके चल नेक्स्ट. इझी होता हा. हा पुढे काय म्हटलंय बघा. 80% of the total student admitted in a college scored more than 85%. म्हणजे कॉलेजमध्ये का ऍडमिशन झालेली जी मुलं आहेत 80% मुलं जी आहेत ती 85च्या वरची आहेत. ठीक आहे. इन अ क्लास 10th एक्झाम म्हणजे 10वीच्या परीक्षेमध्ये 85% पेक्षा जास्त घेतलेली मुलं किती आहेत. 80% मुलं आहेत. ठीक आहे. 45% ऑफ दीज स्टुडंट म्हणजे यातले म्हणजे 80 मधले किती 80% मधले 45% ऑफ दीज स्टुडंट स्कोर्ड मोर दॅन 90%. म्हणजे 85%च्या वरची मुलं आहेत किती आपल्याकडे 80% आहेत. त्यातली पण जर का मी 45% मुलं बघितली म्हणजे 80% मधली 45% मुलं जर का बघितली तर ती 90% पेक्षा जास्त स्कोर करून आलेली आहेत. इफ 16 स्टुडंट ऍडमिटेड इन द कॉलेज लेस दॅन 75% स्कोर म्हणजे 16 मुलं 16% नाही, आता नंबर आहे डायरेक्ट 16 मुलं 75% पेक्षा कमी स्कोर घेऊन आलेली मुलं आहेत. ठीक आहे. अँड the number of students who scored between 75% to 85%, both percentage included, is 1/5 of the total number of students who scored more than 85%. म्हणजे 1/5 of the number of students who scored more than 85%. म्हणजे 85% पेक्षा जास्त स्कोर जेवढ्या लोकांनी केलेला आहे त्याच्या 1/5 लोक या कॅटेगरीमध्ये आहेत 75 ते 85. हाऊ मेनी स्टुडंट्स इन द कॉलेज स्कोर्ड मोर दॅन 90%. मोर दॅन 90%. चला जरा टोटल स्टुडंट मी मानतो 100x आहेत. टोटल स्टुडंट किती मानतो मी 100x मुलं आहेत असं मानतो मी. ओके 100x मुलं आहेत टोटल. आता 85% पेक्षा जास्त 85% प्लस किती मुलं आहेत 80x मुलं आहेत. 85% प्लस पर्सेंटेज घेतलेली 80x मुलं आहेत. बरं त्यातली 90% प्लस किती आहेत 45% आहेत 80%च्या म्हणजे या 80x च्या. त्यांनी सांगितलं की 45% ऑफ दीज 45% ऑफ दीज मोर दॅन 90%. म्हणजे इथे किती आलं 20×100 20 चोक 80 5 9 45 म्हणजे किती रे 36x मुलं आहेत. 36x मुलं आहेत 90% पेक्षा जास्त. आणि हेच आपल्याला विचारलेलं आहे, हेच आपल्याला रिक्वायर्ड आहे. बघा तुम्ही काय म्हटलंय त्यांनी. हाऊ मेनी स्टुडंट इन द कॉलेज स्कोर मोर दॅन 90%. 90% पेक्षा जास्त मुलं म्हणजे 36x ची व्हॅल्यू मला काढायची आहे. बरं पुढे काय म्हटलंय बघा. 16 मुलं जी आहेत ती लेस दॅन 75%. आता 75% पेक्षा कमी लेस. ठीक आहे लेस किंवा 75% मायनस म्हणतो मी. अशी मुलं किती आहेत 16 मुलं आहेत. आणि 75 ते 85च्या रेंज मध्ये 75% ते 85%च्या रेंज मध्ये किती मुलं आहेत 1/5 आहेत. कुणाच्या जेवढी 85% पेक्षा जास्त आहेत म्हणजे 80x. बरोबर. हे किती आले 16x. हे आले 16x. मला एक सांगा आता 75 पेक्षा कमी 75 पेक्षा कमी ठीक आहे प्लस 75 ते 85 च्या मधले प्लस 85 पेक्षा जास्त हे जी मुलं आहेत 85 पेक्षा कमी
75 ते 85 च्या मध्ये आणि 85 पेक्षा जास्त एवढी जी मुलं आहेत ती म्हणजे टोटल मुलं आहेत. ती म्हणजे काय आहेत? टोटल मुलं आहेत. ती म्हणजे काय आहेत? टोटल मुलं आहेत. ही म्हणजे काय आहेत रे? टोटल स्टुडंट आहेत. टोटल स्टुडंट आहेत, लक्षात ठेवा. मग 75% पेक्षा कमी किती आहेत? हे बघा 16 मुलं आहेत. 16. 75 ते 80 च्या रेंज मध्ये किती आहेत? 16 एक्स आहेत. आणि 85 पेक्षा जास्त किती आहेत? 80 एक्स आहेत. एवढे काय आहेत रे? टोटल स्टुडंट म्हणजे 100 एक्स स्टुडंट आहेत. किती स्टुडंट आहेत? 100 एक्स स्टुडंट आहेत. मग हे किती आलं? 96 आलं. ठीक आहे. 16 बरोबर 100 वजा 96. 100 वजा 96 म्हणजे किती रे? 4x बरोबर 4x. ओके. मग आपल्याला काय विचारलंय रे? x ची व्हॅल्यू 4 चौक 16. x ची व्हॅल्यू किती आली? 4 आली. मग आपल्याला रिक्वायर्ड काय आहे? 36x चा आन्सर आपल्याला काढायचा आहे. 36x चा आन्सर आपल्याला काढायचा आहे. मग 36x बरोबर किती? तर 36 गुणिले 4. 4 6 24, 4 त्रिक 12, 12 आणि 2 14, 144. किंवा डायरेक्ट पण तुम्ही काढू शकता. हे बघा 16 बरोबर 4x तुम्हाला दिलंय आणि तुम्हाला 36x काढायचं आहे. 36x याची ही 4 9 36 9 पट आहे. मग 16 ची पण 9 पट करा. 16 ची 9 पट किती आली? 144. अशा पद्धतीने पण तुम्ही काढू शकता. मग 90% पेक्षा जास्त, 90% पेक्षा जास्त ज्यांना स्कोर आहे अशी मुलं किती आहेत? 144 आहेत. किती आहेत? 144. क्लिअर आहे का बघा? हे पकडायचे नाहीत. हे हे याच्या कॅल्क्युलेशन मध्ये 36 नाहीतर याच्यात कॅल्क्युलेशन मध्ये आणायला याला. हे लक्षात ठेवा 85% पेक्षा जास्त, याच्यात 90% पेक्षा जास्त येतात. 85% पेक्षा जास्त म्हणजे 90% पेक्षा जास्त मुलं येतात. सो हे कॅल्क्युलेट तुम्ही करू नका. ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन मध्ये तुम्ही आणू नका. तुम्हाला काय 75% पेक्षा कमी, 75 ते 85, 85% पेक्षा जास्त अशा 3च प्रकारचे तुम्हाला हे दिलेले आहेत. बरोबर. आणि त्यात 90%च्या पेक्षा जास्त मुलं किती आहेत हे त्यांनी सांगितलंय. आपल्याला नंतर काढायचंय ते, पण या कॅल्क्युलेशन मध्ये त्याचा सहभाग नको आहे. आलंय का लक्षात? बघा. ओके. चला पुढे बघूया. चला लास्ट एक्झाम्पल बघा. लास्ट एक्झाम्पल बघा. चला. हा. There are 8 red balls and some green balls in bag. 2 balls are drawn randomly from a bag. The probability that they are different color is 9/17. What is the probability that if 3 balls are drawn with replacement they are have a same color? Okay. ठीक आहे. बघा रेड किती आहेत? रेड आहेत 8. ग्रीन किती आहेत ते माहित नाहीत मला, एक्स मांडलं मी. जर 2 बॉल काढायचे आहेत आणि दोन्हीही वेगवेगळ्या कलरचे यायचे आहेत, ठीक आहे, तर प्रोबॅबिलिटी किती आहे? 9/7. आता दोन्ही वेगवेगळ्या कलरचे यायचे म्हणजे 8 मधून 1 काढला आणि एक्स मधून 1 काढला. तसंच मी 8 अधिक एक्स मधून 2 काढले तर ही जी प्रोबॅबिलिटी आली ती आली 9/17. ही आली 9/17. येते का लक्षात? बघा एकदा. ठीक आहे. मग 8C1 म्हणजे 8, XC1 म्हणजे x. हे किती आले? 2 वेळा मागे घेऊन जायचं. ठीक आहे. 8 + x 7 + x डिवायडेड बाय 2 हे वर घेतलं इज इक्वल टू 9/17. इज इक्वल टू 9/17. ठीक आहे. 8 2 16, 16x डिवायडेड बाय किती आले बघा इथं? 7 8 56 अधिक 7 आणि 8 15x अधिक x स्क्वेअर बरोबर किती आले? 9/17. करा तिरकस गुणाकार. 16 गुणिले 17, 16x गुणिले 17 बरोबर किती? 9 गुणिले 56 अधिक 15x अधिक x स्क्वेअर. आता कट काय होत नाही त्यामुळं आपण याचं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. हे किती आले? 256 अधिक 16, 16 गुणिले 17 म्हणजे 16चा वर्ग अधिक 16. ठीक आहे. 6 आणि 6 12, हे 7 आले 200.
72 272x बरोबर. इथं 9 गुणिले 56 56 गुणिले 9 करा 9 संग 54 ठीक आहे 9 5 45 आणि 5 50 504 अधिक 15 9 135 अधिक 9x². चला सगळे या बाजूला घ्या काय आले 9x² प्लस 135x मायनस 272x प्लस 504 इज इक्वल टू 0. आता इथं तुम्हाला करावं लागेल हे कॅल्क्युलेशन आणि एक्सचा आन्सर काढायला पाहिजे. एक्सचा आन्सर काढून थांबायचं नाही आपल्याला त्याच्यानंतर अजून एक प्रोबॅबिलिटी काढायची ठीक आहे. एक्सचा आन्सर तर बघूया आपण सध्या ठीक आहे 9x² आता 272 मधून 135 वजा करा 12 5 गेले 7 हे किती आले 3 बरोबर आणि हे 137 कसले वाले 37 137 मायनस वाले प्लस 504 बरोबर 0 बरोबर. चला ओके मग 9 गुणिले 504 9 गुणिले 504 चे असे दोन भाग करायचे आहेत असे दोन भाग करायचे की ज्याची बेरीज 137 आली पाहिजे बेरीज 137 आली पाहिजे. हा बघा काय येतंय असं हा बघा मी याच्यातनं 9 कॉमन काढतो 9 इंटू 9 5 45 ठीक आहे आणि उरले 5 9 संग 54 99 81 आणि हे 56 81 आणि 56 बेरीज येते का येते की 137 बरोबर. चला म्हणजे हे किती आलं 81 आणि 56 डिवायडेड बाय 9 दोन्हीला प्लस प्लस ठीक आहे. आता 9 न भाग जातोय का रे याला 9 न भाग जात नाही आणि एक्स म्हणजे काय येत रे नंबर ऑफ बॉल्स आहेत नंबर ऑफ बॉल्स पॉइंट मध्ये चालणार नाहीत त्यामुळे आपण उत्तर म्हणूया याचं उत्तर म्हणूया 9 याचं उत्तर म्हणूया 9 कळलं का. बघा इथं 56 भागिले 9 नॉट पॉसिबल बरोबर ना म्हणून इथं आपण म्हणूया x ची व्हॅल्यू 9 x ची व्हॅल्यू काय आली 9. आता बघा x ची व्हॅल्यू 9 आली झालं म्हणजे ग्रीन बॉल किती आले 9 आले इथं सोडवून दाखवतो आता मी. हा ग्रीन बॉल किती आले 9 आले बरोबर. आता बघा तुम्हाला काय म्हटलं व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट इफ 3 balls आर ड्रॉन विथ रिप्लेसमेंट दे आर सेम कलर. म्हणजे तिन्हीच्या तिन्ही काय आले पाहिजेत सेम कलरचे आले पाहिजेत म्हणजे एक तर 8 मधून आपण 3 काढले 8 मधून 3 काढले जे की रेड कलरचे आहेत आपल्याला काढायला लागतील 17 मधून 8 आणि 9 किती 17 मधून 3 किंवा आपल्याला 9 मधून 3 काढायला लागतील पण काढायचे आपल्याला ही झाली प्रोबॅबिलिटी ऑफ सेम कलर 8 मधून 3 म्हणजे रेड यायचे असतील हे रेड यायचे असतील तर हे असं आणि ग्रीन तिन्ही पण यायचे असतील तर हे असं बरोबर. मग 8 7 6 भागिले 17 16 15 अधिक 9 8 7 17 16 15 छेद समान एकदाच लिहिला काटछाट करत बसू नका छेद समान आहे तोपर्यंत एकदाच लिहून घ्या. हा हे किती आले 8 7 कॉमन येते बघा 8 आणि 7 इथं कॉमन येते आत काय राहतं 6 अधिक 9 राहतं बरोबर ठीक आहे. चला बघा इथं हे बघा 8 दोन्ही 16 इथं कट होत आहे बरोबर 9 आणि 6 15 15ला 15 कट होतं बरोबर काय आलं हे मग 7 डिवायडेड बाय 30
4. 7 divided by 34 is the probability of getting all balls of a same color. Either ते रेड असतील किंवा ते ग्रीन असतील. आलं का लक्षात बघा एकदा? आलं का लक्षात बघा? क्लिअर आहे? ठीक आहे. अशा पद्धतीनं हा बघा सेशन इथं आपण संपूया. ठीक आहे. या टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील येत्या एक्झाम्स मध्ये. SBI ची एक्झाम असेल, मेन्स मध्ये वगैरे तुम्ही अशा टाइपचे क्वेश्चन बघू शकता. ठीक आहे. जर अरिथमेटिक वर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं, कॉन्सेप्ट व्यवस्थित बिल्ड केल्या, तर अरिथमेटिक खूप इझी जातं सोडवायला. ठीक आहे. चलो थांबूया आजच्या दिवसापुरतं. उद्याच्या लेक्चर बघू नवीन क्वेश्चन्स काही. तोपर्यंत थँक्यू. तुम्ही व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून हा जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत गेला पाहिजे. थँक्यू.